हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 27 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. वरुण हा वार्षिक द्विपक्षीय नौदल सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स. भारत आणि फ्रान्स. बघूयात पुढील प्रश्न. गडचिरोली पोलीस आणि CRPFने संयुक्तपणे राबवलेल्या कोणत्या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्हा अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन अंतिम प्रहार. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. भारत दौऱ्यावर आलेले मार्को रुबियो हे अमेरिका देशाचे कोणते अधिकृत पद भूषवत आहेत? तर ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. केंद्र सरकारने लॉन्च केलेले अजय मोबाईल ॲप आणि पोर्टल प्रामुख्याने समाजातील कोणत्या घटकाच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना डिजिटल करण्यासाठी विकसित केलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनुसूचित जाती. तर याचा फुल फॉर्म आहे पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युदय योजना. बघूयात पुढील प्रश्न. महिलांसाठी विशेष आमा दीदी बहिणी बस सेवा म्हणजेच पिंक बस सेवा अधिकृतपणे कोणत्या भारतीय राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सिक्कीम. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. नव्याने स्थापन करण्यात आलेले महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. पुढील प्रश्न. वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026ची अधिकृत सुरुवात कोणत्या भारतीय राज्यात करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. परमाणु क्षमता असलेले म्हणजेच न्यूक्लिअर कॅपेबल आणि आवाजाच्या वेगापेक्षा 10 पटीने अधिक धावणारे ओरेशनिक हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. रशिया या देशाने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. पुढील प्रश्न. स्थानिक पातळीवर हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी भारत फोरकास्ट सिस्टीम म्हणजेच भारत IFS अधिकृतपणे लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर क्रीडा कारकिर्दीत $1 अब्ज म्हणजेच $1 बिलियन पेक्षा जास्त कमाई करणारा जगातील दुसरा फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लिओनेल मेस्सी. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मध्य प्रदेश सरकारने सिंहस्थ कुंभमेळा 2028चे भव्य आणि सुरक्षित आयोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुगल क्लाउड इंडिया. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.